सध्या आपल्या देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त 2 लग्नांची चर्चा आहे. एक तर आपल्या या राजा भाऊचं आणि दुसरं म्हणजे अंबानीच्या धाकल्याचं. आता या राजा भाऊचा विषय थोडा बाजूला राहू द्या. गाड्यांनी फक्त दिवसाला मिळणाऱ्या 1.5 GB डाटावर आपलं लग्न गाजवलेलं आहे. पण अंबानींच्या धाकल्याचा विषय थोडा हार्डच आहे. का हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये. इतक्या रील्स की मेंटली मी जामनगर मध्ये आणि फिजिकली गोधडीत असंच वाटायला लागलेले. अरे पार बिल गेट्स पासून त्या काला आलेल्या ऑरीपर्यंत हिरो हिरोईन क्रिकेटर राजकारणी सगळ्यांना पार लक्झरीत कुंभू भरून लग्नात हजर केले गेलेले. एवढंच नाही तर ज्यांना श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस आमंत्रण असून सुद्धा यायला तिथं वेळ नव्हता, त्या प्रत्येकाला इथं आपण हातात दांडिया घेऊन नाचताना बघितलेले. असो विषय जरा दुसरीकडे जाईन, नको त्यात घुसायला. बोललं तर लोक मलाच घेतील. तर अशी अंबानी फॅमिलीची ताकद आहे. पण हा फक्त एक नमुना आहे. याची सुरुवात ज्यांनी केली म्हणजे मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी. ह्यांच्याबद्दल एक किस्सा त्यावेळी म्हणजे 80च्या दशकात लय गाजला होता. त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये आपल्या रिलायन्स कंपनीला दलालांपासून वाचवलं होतं. आणि नुसतंच वाचवलं नव्हतं तर ते जे दलाल होते, जे त्यांच्या कंपनीला बुडवाय निघाले होते, त्यांचा स्टॉक मार्केटमधून पत्ता कट करून टाकला होता. काय होती ती पूर्ण गोष्ट बघू आजच्या व्हिडिओमध्ये. कारण ह्यावरून कळून की अंबानी फॅमिलीची ताकद काय होती. आणि अजूनही 18 मार्च 1982 गुरुवारचा दिवस होता. पण स्टॉक मार्केटच्या इतिहासात हा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरणार होता. शेअर मार्केटमध्ये त्या काळी दलाल लोकांचे ग्रुप असायचे. त्यातले काही जे दलाल असायचे ते शेअर बाय करायचे, म्हणजे कमी किमतीला असलेल्या शेअरची किंमत वाढून वर पोहोचवायचे आणि त्यातून आपला प्रॉफिट काढायचे. तर काही दलाल स्टॉकची वर असलेली किंमत खाली आणून आपला प्रॉफिट कमवायचे. तर झालं असं की कोलकात्यातल्या स्टॉकला खाली आणून त्यातून आपला प्रॉफिट कमावणाऱ्या दलालांनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीचे 3.5 लाख शेअर्स मारवाडी ब्रोकर्स लोकांनी सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन विकायला सुरुवात केली, म्हणजे सेल करायला सुरुवात केली. ज्यातून कंपनीच्या स्टॉकची प्राइस खाली येऊन त्यांना त्यातून प्रॉफिट मिळेल. पण ह्याने कंपनीला नुकसान होत असतं मित्रांनो. कारण अचानक स्टॉकची किंमत खाली आल्यावर जो गुंतवणूकदार असतो तो सुद्धा आपले पैसे त्या स्टॉक मधून काढायला सुरुवात करतो. आणि रिलायन्स मध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांची नेहमी काळजी घेतली जाते, कारण मेजॉरिटी पीपल सामान्य गुंतवणूकदार आहेत. आणि त्यांना वेळोवेळी चांगला डिव्हिडंड सुद्धा धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीकडून दिला जात असायचा. त्यावेळी काय आता सारखे सर्रास ट्रेडिंग चालत नसायची. लोक कंपनीकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघायची आणि त्यातून डिव्हिडंड म्हणून आपला फायदा करून घ्यायची. त्यामुळेच सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास रिलायन्स कंपनीवर होता. आणि तो आजही आहे की बाबा रिलायन्स मध्ये गुंतवणूक केली की तिथून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. शिवाय त्याचा डिव्हिडंड जो असतो तो सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतो. पण ह्या अचानक कोलकात्याच्या दलालांनी काय केलं, रिलायन्सला थोडक्यात धीरूभाई अंबानींना टार्गेट केलं. पण धीरूभाई अंबानी सुद्धा काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्या काळी शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री तोंडी होत असायची. सेल करणाऱ्याकडे किंवा बाय करणाऱ्याकडे वास्तविक ते शेअर नसायचे. पण प्रत्येक दुसऱ्या शुक्रवारी सर्व जे ब्रोकर होते ते तोंडी शेअरचे वास्तविक भुगतान त्यांना करावं लागायचं. तेव्हा जर तोंडी विकलेला शेअर त्यांच्याकडे नसेल तर प्रति शेअर 50 रुपये दंड द्यावा लागायचा. या शेअर मार्केटचे पण काही नियम असतात मित्रांनो. म्हणजे समजा रिलायन्सचे शेअर विकले जाते ते आणि त्यामुळे शेअरची किंमत खाली येते, तर अशा वेळी तीच कंपनी ते शेअर विकत घेऊ शकत नाही. त्यामुळं शेअर मार्केटमध्ये लांबून बघताना त्या कंपनीचा तसा संबंध काही दिसत नाही. पण अशा कंपन्या सुद्धा लय हुशार असतात. त्या काय करतात तर आपल्याच ब्रोकर मार्फत थर्ड पार्टीच्या नावावर बऱ्याच गोष्टी मॅनेज करत असतात. त्या दिवशी सुद्धा असंच काहीतरी घडलं. स्टॉक एक्सचेंज उघडताच रिलायन्सचा जो शेअर होता ज्याची किंमत 131 रुपये होती ती 121 रुपयापर्यंत घसरली. या बुडत्या स्टॉकमध्ये कोणताही गुंतवणूकदार आपले हात घालणार नाही अशी त्या दलालांना, कोलकात्याच्या दलालांना आशा होती. त्यामुळं रिलायन्सच्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली. कंपनीचे शेअर स्वतः विकत घेता येत नाहीत असा नियम असल्यामुळे रिलायन्सचं बुडणं आता निश्चित होतं. मात्र धीरूभाई अंबानी इतक्या सहजासहजी पराभव स्वीकारणाऱ्यातले नाहीये हे सगळ्यांना माहित होतं. शेअर पाडल्याची बातमी धीरूभाई अंबानींना मिळतात त्यांनी तातडीने त्यांच्या बुल दलालांशी संपर्क साधला. बुल दलालांनी बाजारात उडी घेतली आणि इथून बुल आणि बेर यांच्यात रस्सीखिस्सा आता सुरू झाली. तर दुसरीकडे या धीरूभाई अंबानींचे जे दलाल होते ते खरेदी करत होते. या तणावाचा परिणाम असा झाला की दिवस अखेर शेअर 125 रुपयांवर थांबला. दुसऱ्या दिवशी हीच रस्सीखेच सुरू होती. हा खेळ जिंकणं धीरूभाई अंबानींना आवश्यक तर होतं, पण त्याशिवाय फ्युचर ट्रेडिंगच्या काळात शेअर जास्त बुडणार नाहीत याची खात्री त्यांना करायची होती. कारण जर दलालांच्या अपेक्षेप्रमाणे शेअर घसरला नाही तर आठवड्याच्या अखेरीत त्यांना आश्वासनानुसार शेअरचे पैसे द्यावे लागणार होते. पुढचे काही दिवस बुल जोमाने शेअर खरेदी करत गेले. काही दिवसातच रिलायन्सचे 11 लाख शेअर्स विकले गेले आणि त्यापैकी सुमारे 8.5 लाख जे शेअर होते ते अंबानींच्याच ब्रोकरने विकत घेतले होते. खेळ संपला तोपर्यंत शुक्रवार आला होता. आता कलकत्त्यात बसलेल्या दलालांचं भान हरपलं होतं. कारण 131 रुपयांना विकले जाणारे शेअर ते कमी किमतीत विकत घेता येतील अशी त्यांची आशा होती. पण शुक्रवारपर्यंत शेअरचा भाव 131 रुपयांच्या वरच पोहोचला. त्याचा अर्थ असा होता की आता बियर्सने
जे बियर्स असतात त्यांनी शेअरची परतफेड करण्यासाठी जास्त किमतीला शेअर्स खरेदी करावा आता त्यांना लागणार नाही. जर त्यांनी शेअरचे पैसे दिले नाही तर त्यांना प्रति शेअर 50 रुपये दंड थोडक्यात द्यावा लागणार होता आणि शेअर्स हे लाखोंमध्ये होते. त्या दलालांनी बुल्स कडून म्हणजे धीरूभाई अंबानींकडून वेळ मागितला आणि धीरूभाई अंबानींना सुद्धा हेच पाहिजे होतं. त्यांनी सरळ तो वेळ द्यायला नकार दिला. शेअर बाजाराचे जे अधिकारी होते त्यांनी सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण हे धीरूभाई अंबानी तिथं तयारच होत नव्हते. धीरूभाईंना या दलालांना चांगलाच धडा शिकवायचा होता. त्यामुळं पुढचे 15 दिवस रिलायन्सचे शेअर जे काही मिळेल त्या भावाने विकले गेले. परिस्थिती अशी बनली की शेअर बाजार 3 दिवस उघडताच बंद व्हायचा. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी प्रचंड त्यावेळेस नफा लुटला होता. 10 मे 1982 पर्यंत रिलायन्सचे शेअर आकाशाला भिडले होते. धीरूभाई अंबानी हे शेअर बाजाराचे मसीहा त्यावेळी बनले होते आणि रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज ही गुंतवणूकदारांना सोन्याची अंडी देणारी कंपनी ठरली होती. या घटनेने धीरूभाईंना एक महापुरुषच बनवलं. त्यांच्यामुळे 3 दिवस शेअर बाजार बंद राहिला म्हणून नाही, किंवा त्यांनी सेल करणाऱ्या दलालांना त्यांच्या पुढे नतमस्तक केलं म्हणून नाही, तर आपल्या सामान्य गुंतवणूकदारांची त्यांनी घेतलेली काळजी त्यातून दिसून आली होती. त्यांना आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपला मोठं बनवणारी गोष्ट म्हणजे सामान्य गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. त्याच्यामुळे आज अंबानी एवढे पॉवरफुल आहेत आणि प्रत्येक जण त्यांच्या लग्नात जाऊन तिथं उभा आहे. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची, तुमच्या जवळच्यांची, सगळ्यांची काळजी घ्या. थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला. थँक्यू.